तारुण्याच्या अवस्थेत सळसळणारं रक्त आणि उसळणारे हार्मोन्स आकाशाला गवसणी घालण्याची ताकद देत असतात. ऐन उमेदीच्या काळामध्ये चेहऱ्यावर दिसणारे पिंपल्स किंवा तारुण्य पेटिका हे मात्र चेहऱ्याला लागलेलं एक प्रकारचं ग्रहण आहे. याचाच परिणाम म्हणून बऱ्याच वेळा मानसिक न्यूनगंड सुद्धा तयार होतो. अशा वेळेस फेस पॅक, ऑइल, क्रीम बरेच प्रयोग करून सुद्धा हे तारुण्य पेटिका जात नाहीत. कुठल्या कारणाने तारुण्य पेटिका तयार होतात किंवा पिंपल्स आले तर ते जाण्यासाठी म्हणून कुठले सामान्य उपचार केल्या जाऊ शकतात आणि त्यावरती प्रभावी उपाय म्हणून आयुर्वेदात कुठली उपचार पद्धती सांगितली आहे, ती कशा पद्धतीने वापरली पाहिजे हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 17 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी करतो. चेहरा हा आता एक व्यक्तिमत्वाचा आरसा मानला जातो. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स हे बऱ्याच वेळा विकृत स्वरूपात दिसतात आणि त्याचा परिणाम मानसिक न्यूनगंड तयार व्हायला सुद्धा होतो. मुलांमध्ये हार्मोनल चेंजेसचा परिणाम म्हणून जाणवणारे हे पिंपल्स काही केल्या मात्र जात नाही. अशा वेळेस त्याची मूळ कारणं जाणून घेतल्याशिवाय मात्र त्यामध्ये बदल केल्याशिवाय हे पिंपल्स कायमचे जात नसतात. साधारणतः मुलांमध्ये किंवा कमी वयात तारुण्यावस्थेमध्ये अभ्यासाचा परिणाम म्हणून किंवा रात्रीची जागरणं होत आहेत. बऱ्याच वेळा खाण्यामध्ये चमचमीत पदार्थाचा परिणाम म्हणून सुद्धा शरीरामध्ये पित्त हे विकृत होत आहे. पित्ताची विकृती ही रक्तामध्ये जाते, रक्तातली उष्णता वाढते आणि रक्ताची उष्णता वाढल्यानंतर चेहरा हा सन फेसिंग असतो. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्त हे फुटायला लागतं. त्वचेवर फुटलेलं हे रक्त यकृतात होणाऱ्या भ्राजक रक्ताच्या दृष्टीचा परिणाम असतो. साधारणतः पित्त बिघडणं याच्या मागे मूळ कारण मानलेलं आहे. आता ही पित्तातलं वाढलेली उष्णता ही रक्तात जाते आणि रक्तातली वाढणारी उष्णता ही चेहऱ्यावर फुटते. यामध्ये मूळ कारण कुठली तर जेवणाच्या अनियमित वेळा, जेवणामध्ये चमचमीत पदार्थाचा मोठ्या प्रमाणात समावेश, त्याच व्यतिरिक्त जेवणानंतर रात्रीची होणारी जागरणं, ही 3 महत्त्वाची कारणं जी रक्तामधला आणि पित्तामधलं उष्णत्व वाढवतात आणि रक्तापित्तात वाढणारे उष्णत्व त्वचेच्या ठिकाणी फुटायला लागतं आणि त्याचा परिणाम म्हणून पिंपल्स जाणवतात. ही पिंपल्स चेहऱ्यावर दिसायला लागली की त्यावरती लोकल फेस पॅक, लोकल क्रीम, लोकल ऑइंटमेंट लावून याला काही प्रमाणात दाबल्या जातं किंवा सप्रेस केलं जातं, परंतु हे कायमचे जात नाही. मुलींमध्ये प्रत्येक मेन्स्ट्रुएशन नंतर मात्र रक्तात होणारे बदलचा परिणाम हे दिसत असतो आणि त्यावरती चेहऱ्यावर हे पिंपल्स परत यायला लागतात. अशा वेळेस हे चेहऱ्याच्या ठिकाणी साकळलेलं रक्त हा एक प्रकारे त्वचेच्या ठिकाणी आलेला एक प्रकारचा अडथळा असतो. चेहऱ्याच्या ठिकाणी असणाऱ्या सीबीएसएस ग्लँड म्हणजे रोमछिद्र याच्यावरती एक प्रकारे अवरोध तयार होतो आणि या ठिकाणी क्लॉटेड झालेलं ब्लड हे निघाल्याशिवाय मात्र त्वचा स्वच्छ होणं शक्य नसते. अशा वेळेस आयुर्वेदामध्ये प्रभावी उपचार पद्धती जी सांगितली आहे, जे साधारणतः शमन चिकित्सा न म्हणता शोधन चिकित्सा ज्याला आपण म्हणू, तर त्यामध्ये रक्तमोक्षण करणं. हो, आता चेहऱ्याच्या ठिकाणी पिंपल्सच्या स्वरूपात वाढणारी ही वाढ रक्ताच्या दृष्टीमुळे झालेली असते. तिथे रक्त गुठळलेलं असतं. अशा वेळेस रक्तदृष्टी दूर करण्यासाठी स्थानिक उपाय आणि उपचार पद्धतीमध्ये प्रभावी चिकित्सा पद्धती म्हणजे रक्तमोक्षण या चिकित्सा पद्धतीमध्ये जवळच्या मार्गाने रक्तात आलेला अडथळा दूर करणं म्हणजेच रक्तमोक्षण म्हटलं जातं. यामध्ये प्रभावी चिकित्सा म्हणून वापरली जाते ती लीच थेरपी. लीच किंवा जलोका, ज्याला सामान्य भाषेत जलोका जळू म्हटलं जातं, ही त्या ठिकाणी लावल्यानंतर त्या ठिकाणी तिच्या तोंडाच्या ठिकाणी असणारा हिरुडिन नावाचं औषध त्या ठिकाणी सोडतं, ज्यामुळे तिथलं रक्त गुठळलेलं रक्त पातळ होतं आणि ते ओढल्या गेल्यानंतर त्या ठिकाणी शुद्ध रक्ताचा पुरवठा वाढायला लागतो आणि मग त्या ठिकाणी वाढणारं शुद्ध झालेलं रक्त आल्यानंतर मात्र या त्वचेच्या ठिकाणी असणारे रोमछिद्राच्या ठिकाणच्या सीबीएसएस ग्लँड ह्या भरून यायला आणि त्वचा नितळ व्हायला मदत होते. शरीरामध्ये रक्ताची दृष्टी आणि ही पित्तामुळे होते आणि पित्त हे यकृताच्या ठिकाणी तयार होतं. म्हणून यकृतावर कुठल्याही कारणाने वाढणारा ताण हा रक्तदृष्टीला कारणीभूत ठरत असतो. म्हणूनच रक्तमोक्षण ही आयुर्वेदातली एक प्रभावी चिकित्सा मानलेली आहे. बऱ्याच वेळा खानपानातल्या बदललेल्या पद्धतीचा परिणाम म्हणून कॉन्स्टिपेशन सारखे त्रास सुद्धा याच्यामध्ये महत्त्वपूर्ण कारण ठरत असतात. अशा वेळेस मृदू विरेचन देणं म्हणजे सौम्य स्वरूपात जुलाब करून घेणं, ज्यामुळे पुठा शुद्ध झाल्यानंतर शरीरामध्ये वाढणारा अतिरिक्त उष्णता ही बाहेर पडायला लागते आणि त्यामुळे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने रक्तमोक्षणात व्यतिरिक्त विरेचनाचा उपयोग होतो.
म्हणून योग्य वैद्याच्या सल्ल्याने सतत येणारे हे पिंपल्स जर आपल्याला कायमस्वरूपी घालवायचे असतील तर रक्तमोक्षणसारखी विरेचनसारखी चिकित्सा पद्धती वापरून नंतर मात्र शमन चिकित्सेसाठी म्हणून फेस पॅक लेप याचा उपयोग करणं, पोटातून शरीरात वाढणाऱ्या उष्णतेचे निर्मूलन करणं आणि योग्य पथ्य आणि योग्य जीवन पद्धतीचा उपयोग करून पिंपल्स हे कायमस्वरूपी घालवल्या जाऊ शकतात. चेहरा हा नितळ, स्वच्छ आणि निर्मळ केला जाऊ शकतो.